रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी। कोडोलीत राजमाता जिजाऊ व अंकुर महिला ग्रामसंघाची वार्षिक सभा, मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद। पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथे यशोदीप महिला प्रभाग संघांतर्गत राजमाता जिजाऊ महिला ग्रामसंघ आणि अंकुर महिला ग्रामसंघ यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक सर्वसाधारण सभा आणि महिला स्नेह मेळावा उत्साहात पार पडला। यानिमित्त महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचेही आयोजन करण्यात आले। कोडोली येथील ज्येष्ठ नागरिक संघटना हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन यशवंत आयुर्वेदिक हॉस्पिटलचे PRO बापूसो बच्चे, यशोदीप महिला प्रभाग संघाच्या अध्यक्षा सारिका धर्मेंद्र शिर्के आणि अंकुर महिला ग्रामसंघाच्या अध्यक्षा वंदना विजय चोपडे यांच्या हस्ते झाले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मार्गदर्शक प्रभाग संघाच्या अध्यक्षा सारिका शिर्के होत्या। प्रास्ताविक CRP जयश्री पाटील यांनी केले, तर प्रमुख उपस्थितीत प्रभाग समन्वयक माधुरी मोरे उपस्थित होत्या। यावेळी बोलताना सारिका शिर्के यांनी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाबरोबरच त्यांच्या आरोग्यालाही तितकेच महत्त्व असून त्याच उद्देशाने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले। तसेच राजमाता जिजाऊ महिला ग्राम संघाला 5 वर्ष पूर्ण झाल्याची माहिती देत शासनाच्या उमेद अभियान आणि लखपती दीदी योजनेअंतर्गत महिलांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याचे काम सुरू असल्याचे नमूद केले। प्रभाग समन्वयक माधुरी मोरे यांनी महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून उद्योग व्यवसाय उभारून स्थानिक बाजारपेठेसह ऑनलाईन बाजारपेठही मिळवली असून त्यामुळे अनेक महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्याचे सांगितले। तसेच अधिकाधिक महिलांनी बचत गटात सहभागी होऊन शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले। राजमाता जिजाऊ महिला ग्रामसंघाच्या कोषाध्यक्षा भाग्यश्री शेटे तसेच अंकुर महिला ग्रामसंघाच्या कोषाध्यक्षा शैलजा कुंभोजकर यांनी वार्षिक अहवालाचे वाचन केले। यशवंत आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या सहकार्याने आयोजित आरोग्य शिबिरात डॉक्टर मिलिंद गोडबोले यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर रोहिणी सोनोने, डॉक्टर पूजा मुसळे, डॉक्टर मनाली महालपूर आणि वैष्णवी घावट यांनी महिलांची आरोग्य तपासणी करून आवश्यक उपचार व औषधांचे वाटप केले। यावेळी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणाऱ्या तसेच कर्ज व निधीची नियमित परतफेड करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमात जाई जुई, स्वप्नपूर्ती, काशीबाई आदी ग्रामसंघाच्या पदाधिकाऱ्यांसह मनीषा पाटील, शारदा मांजरेकर, सुवर्णा पाटील, विद्या मोरे, नीलम शिंदे, पूनम केकरे, नीलम माळकर, नंदा पाटील, सुजाता माने आणि दोन्ही ग्रामसंघातील बहुसंख्य महिला उपस्थित होत्या। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन CRP जयश्री पाटील यांनी केले, तर आभार CRP अनुष्का वडर यांनी मानले। विन टीव्ही मराठीसाठी वारणा कोडोलीहून पूनम केकरे। नमस्कार, मी सौ अनुष्का बबलू वडर। मी राजमाता जिजाऊ ग्राम संघाची CRP म्हणून 2020 पासून काम करते। राजमाता जिजाऊ ग्राम संघ स्थापना दिनांक 28/1/2020 पासून सुरुवात झाली। 5 गटावर हा ग्राम संघ स्थापन झाला। तेव्हापासून आजपर्यंत जवळजवळ 22 गट त्याच्यामध्ये निर्माण झालेले आहेत आणि हा ग्राम संघ सर्व उपक्रम घेत असतो। वृक्षारोपण, स्वच्छता अभियान आणि वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपले विविध गुणदर्शन यामध्ये देखील नंबर मिळवलेला आहे। असा हा ग्रामसंघ छोटासा एक जो रोपटं लावलं होतं तो रोपटं आता वटवृक्षामध्ये रूपांतरित झालेला आहे। धन्यवाद। विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।